नमस्कार, मी रोहिदास चोंदे पाटील, STI. आपण बघतोय डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा जी 16 एप्रिल या तारखेला होणार आहे. आणि तुम्हाला मराठी व्याकरणाचं मी लेक्चर टाकलं होतं की काय करायचं, काय वाचायचं. STI RCP ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचं पूर्वपरीक्षेमधला म्हणजे त्याच्यावरच रिझल्ट ठरतो असं मी म्हणेल तो म्हणजे GS, जनरल स्टडी, सामान्य अध्ययन. हा घटक आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा आहे. 50 गुण कोणकोणते विषय आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात, हे सगळं आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायचं आहे. महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्व जे भावी PSI आहेत ते सर्व मित्र मैत्रिणी, बंधू भगिनी या ठिकाणी अभ्यास करतायत. अगदी मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे. आणि मला पोलीस खात्याबद्दल फार वेगळ्या पद्धतीचा आदर असं मी म्हणेल. कारण की ज्यांच्या कुटुंबामध्ये पोलीस खात्यातील व्यक्ती असतात ना, त्यांना माहीत असतं पोलीस खात्यामध्ये स्ट्रगल काय आहे. आणि विशेष म्हणजे मी स्वतः आधी ग्रामसेवक होतो, नंतर STI झालो. म्हणजे जॉब करत करत पुढचा अभ्यास करणं, याच्यात काय स्ट्रगल असतं. तुम्ही कॉन्स्टेबल किंवा विविध पदावर काम करत असताना तुम्हाला काय मेहनत घ्यावी लागते. या ठिकाणी हे 2 फोटो तुम्हाला दिसत आहेत, माझ्या फॅमिलीमधले फोटो आहे. ओके, जेव्हा मी बहिणीचं स्ट्रगल बघतो किंवा माझ्या पत्नीचं स्ट्रगल बघतो तेव्हा मला कळतं की अरे यस, पोलीस खातं म्हणजे खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात. आणि त्याच्यातून तुम्हाला डिपार्टमेंटल PSI बनायचं आहे म्हणजे तुम्हाला खरोखर सलाम त्या ठिकाणी ठोकावं लागेल. अशा पद्धतीची ती कामगिरी असते. आणि निश्चितपणे तुम्ही त्या दिशेने कार्यरत आहात, त्या दिशेने आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपला पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये, ते म्हणजे सिलेबस काय आहे. सिलेबस आधी व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा ना, हा चिकटवूनच ठेवा. तुम्ही जिथे कुठे अभ्यास करताय तिथे किंवा आपल्या मोबाईलमध्ये कुठेतरी व्यवस्थित काही वाचत नाही बसायचं. माझं सगळ्यात आधी म्हणणं ते काय वाचायचं याच्यापेक्षा काय नाही वाचायचं ते कळालं ना, तर मग तुमचा स्कोर आहे. बघा 50 गुण आहे. तुम्हाला प्रीला या ठिकाणी चांगला स्कोर आणायचा असेल ना, तर इथे तुमचा रिझल्ट आहे. आता इथे वाचावं काय, पहिला मुद्दा इथे इतिहास वाचणं गरजेचं आहे. आधुनिक भारताचा इतिहास म्हटलंय. पुढे आता इथे इतिहासामध्ये काही जण घोळ काय करतायत बघा. हिस्ट्रीमध्ये काही जणांना कसं वाटतं, अरे भारताचा इतिहास सांगितलाय, महाराष्ट्राचा कशाला वाचायचा. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर सांगितलं जेवढं कामाचं आहे तेवढंच वाचायचं. पण या इतिहासाला जोडून येणं हा एक घटक आहे, महाराष्ट्रातील समाजसुधारक. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील समाजसुधारक म्हणजे महाराष्ट्राचा इतिहासच आहे तो, असं मी तरी म्हणतो. कारण की जुन्या प्रश्नपत्रिका आपण मी सगळं फार त्याचा चुराडा केलेला आहे. ओके, निश्चितपणे त्याच्यातून तुम्हाला सगळ्या भावी भेटतील की नेमकं काय येतं. हे 2 घटक जे आहे ना, हे 1 नंबरचा आणि हा 5 नंबरचा, हा एकत्र करायचा आम्हाला. इतिहास, भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला वाचायचाच आहे, हे लक्षात घ्या. पुढे भूगोल. आता भूगोलामध्ये सरळ दिलं की महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, आणि दोन्हीवरही प्रश्न आले. कसे आले ते आपण बघूया. पुढे अर्थव्यवस्था. आता याच्यात मुख्यत्वे काय दिलंय, खाऊचा धोरण दिलंय. मग फक्त तेवढं एकच प्रकरण वाचायचं का आणखी काही वाचायचं. आणखी अर्थव्यवस्थेमध्ये कशावर प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा मी थोडंसं सांगणार आहे. का हा अर्थव्यवस्था काय तुम्ही घेतलंय पुस्तक रंजन कोळंबे सरांचं किंवा कोणतं तरी एखादं, आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायची गरज नाहीये, अजिबात नाही. काही विशिष्ट टॉपिक्स त्याच्यावरचे लेक्चर्स मी तुम्हाला अपलोड केलेले आहेत आपल्या कोर्समध्ये. पुढे ग्राम प्रशासन, याला मी पॉलिटी म्हणतो. आता याला खरं म्हणजे पॉलिटी म्हणाल्याला पॉलिटी म्हणता येईल का, की याला फक्त तुम्ही पंचायत राज म्हणणार असा मुद्दा आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन म्हटलं ना, तर हे थोडंसं पॉलिटीमध्ये जातं. इथपर्यंत जिल्हा आणि ग्राम म्हटलं ना, हे फक्त पंचायत राजमध्ये येतं. मग याला आता तुम्ही म्हणाल इथे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था करायची की नाही करायची, सगळी उत्तर भेटते. शेवटपर्यंत लेक्चर बघा, काय काय विचारलेलं आहे. 2017चा पेपर आपण बघतोय, मागचे 13 पासूनचे पेपर आपण बघतोय. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटेल. सगळ्यात महत्त्वाचं त्याचे मुळावर घाव घालणे म्हणजे काय, जुन्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित आधी तिथूनच सुरुवात करायची. काही वाचत फिरायचं नाही हवेमध्ये, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला ऑन ड्युटी या ठिकाणी हे सगळं करायचं आहे. आणि आपण तुमच्या सोबत आहोत. STI RCP ॲप्लिकेशन डिपार्टमेंटल PSIला खूप सारे ॲडमिशन्स त्या ठिकाणी झालेले. तुम्हाला 600-700 रुपयामध्ये कोण कोर्स देतं हो. 600-800 लेक्चर्सचा लोक 5-5 हजार 10-10 हजार. एका ठिकाणी तर मी पाहिलं ॲप्लिकेशनला 12,000-15,000 फीस ठेवलेले आहे डिपार्टमेंटल PSIचे. काय तुम्हाला पगार आहे म्हणजे काय, तो पगार काय इकडेच द्यायचा आहे काय, काही दुसरे कामधंदे आहे की नाही, काही पोटपाणी फॅमिली आहे की नाही पोलीसवाल्यांना. हां, एकदम 600-700 रुपयात 19 फेब्रुवारीपर्यंत ऑफर आहे. नक्कीच आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा. एवढ्या माफक शुल्कात अख्ख्या महाराष्ट्रात मला माहिती आहे डिपार्टमेंटल PSIचं कोणी शिकवायला रिकामं नाहीये.
पण आपण हा फ्रीचा कोर्स तुम्हाला देतो आणि फ्रीमध्ये खूप सारं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, फ्रीमध्ये तुम्हाला खूप सारं आपण दिलेलं आहे. पुढे हे संबंध, शेजारील राष्ट्रांशी संबंध, याच्यावर नेमकं काय विचारलं जातं हे बघणं फार गरजेचं आहे. आणि चालू घडामोडी बघा, 7 टॉपिक आहेत, 7 टॉपिक आहेत आपल्याला या ठिकाणी. आता इथे तुम्हाला काय वगळलेलं आहे, आम्ही जे जनरल MPSC करतो, कंबाईन करतो ना, त्याच्यामधलं काय वगळलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे तुम्हाला विज्ञान करायचं नाहीये इथे, हे लक्षात घ्या, विज्ञानाचा विषय नाहीये. दुसरं गणित बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी नाहीये. ओके, ते 2 विषय मुख्यत्वे म्हणजे मोठा जो भाग असतो ना, हे 2 विषय तुम्हाला पूर्णतः इथे कट आहे. इतिहास, भूगोल आणि राज्यघटना, हे जे इभुना म्हणतो ना आपण, इभुना, हे जे ना, हे संबंध, हे सुद्धा मी राज्यघटनेमध्ये मानतो. हा टॉपिक सुद्धा या पॉलिटिशी निगडीतच आहे. आपण ते बघतो, ते तुम्ही 9वी 10वीचे आपण क्रमिकचे लेक्चर्स घेतले याच्यावर. 8वी 9वी 10वीचे जे इतिहास व राज्यघटनेचे क्रमिक पुस्तक आहे का, त्याचे लेक्चर्स घेतलेले आहे. बघा, प्रत्येक देशाचे कसे संबंध ते घेतलेले लेक्चर्स तुम्ही तुमच्या कोर्समध्ये टाकले. मी STI RCPFला ते जाऊन बघा, ते क्रमिकवरचे लेक्चर्स, कारण मी त्याचा घटक मानतो तो. म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतो, इतिहासाचे हे 2 घटक, ओके, भूगोल झाला एक स्वतंत्र, तिसरं हे राज्यघटना आणि हे परराष्ट्र संबंध हा घटक. म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी आणि अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमधलं फार कमी मुद्दे ते मी सांगतो कसे. ओके, एवढंच तुमच्या समोर आहे. म्हणजे तुम्हाला एकदा सिलेबस कळाला इथपर्यंत कळाला असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करून टाका हे लेक्चर, आणि पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. बघा, आता आपल्याला सगळं समजून घ्यायचं. डिपार्टमेंटल PSIचा संपूर्ण कोर्स, मराठी व्याकरण 25 गुण, इंग्रजी 25 गुण, सामान्य अध्ययन 300+ सराव पेपर, 800+ लेक्चर्स, अधिकारी टीम, ई-बुक्स, नोट्स, सगळं काही असलेला कोर्स या ठिकाणी आपण डेव्हलप केला आहे. आधी ती बघून घेऊ, नंतर आपण एका टॉपिकनुसार जाणार आहोत की काय वाचायचं आहे आम्हाला आणि नेमकं काय वाचायचं नाही. बघा, हा जो कोर्स आहे याच्यामध्ये काय टाकलं, डिपार्टमेंटल PSIच्या मागील प्रश्नपत्रिका, एक्झाम पॅटर्न तो टाकलाय. इंग्लिश ग्रामरचे या ठिकाणी 100+ लेक्चर्स आहेत, आणखी अपलोड होत राहतील. मराठी व्याकरणाचे 100+ लेक्चर्स आहेत. टेस्ट आहेत, इंग्लिशच्या जवळपास 55+ टेस्ट आहेत, मराठीच्या 95+ टेस्ट आहेत. सामान्य अध्ययनाचे जवळपास 599 म्हणजे 600+ लेक्चर्स या ठिकाणी आहेत. ई-बुक्स आहेत सगळ्या विषयांचे, तुमच्या कामाचं जेवढं तेवढं वाचायचं. बघा, आधुनिक भारताच्या इतिहासाचे लेक्चर्स आपण टाकले, त्याचे ई-बुक, त्याच्या नोट्स आहेत. जिओग्राफीच्या ई-बुक्स, त्याच्या नोट्स आहेत, त्याचे लेक्चर्स आहेत. पॉलिटीचे हे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था जेवढं कामाचं तेवढं रेफरन्स, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राचे लेक्चर्स आहे. इथे कंबाईनमधले तुमच्या कामाचे वाचा, तात्यांच्या ठोकळ्यामधले सुद्धा तुमच्या कामाचे सिलेबस नुसार वाचायचं. ओके, त्याच्यात थोडेसे अतिरिक्तही लेक्चर असतील आणि GKच्या टेस्ट आहेत. आपल्या जेवढं सिलेबसचे तेवढं, भूगोल सिलेबसमध्ये, इतिहास सिलेबसमध्ये, राज्यघटना सिलेबसमध्ये, अर्थशास्त्र तेवढ्याच्या टेस्ट सोडवायचे, विज्ञानाच्या सोडत बसायच्या नाही. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी, आणि सध्या शिवजयंती ऑफरमध्ये तुम्हाला एवढ्या माफक शुल्कामध्ये हे सगळं मटेरियल. आणि यस, तुम्ही म्हणत असाल चला सर आम्हाला फ्रीमध्ये काय देतात, ज्ञानोत्सव असं नाव दिलंय ना तुम्ही, शिवजयंती ऑफर ज्ञानोत्सव, फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स मी फ्रीमध्ये देतो. मराठी व्याकरणाच्या नोट्स फ्रीमध्ये देतो, इतिहासाच्या, भूगोलाच्या, राज्यघटनेच्या, अर्थशास्त्राच्या नोट्स फ्रीमध्ये. तुम्हाला काय करायचं, ॲप डाउनलोड करायचं आहे, तिथे तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असेल 5 स्टार रिव्ह्यू द्या, प्ले स्टोअरला जाऊन या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या. सगळे ई-बुक्स, नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवण्यात येईल. ओके, चला आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. आता आपला विषय या ठिकाणी सुरू होतोय. आपल्याला एक एक टॉपिक बघायचा आहे. डिपार्टमेंटल PSI 50 गुणांची तयारी आम्हाला करायची आहे. ओके, बघा, नेमकं तुमच्या समोर मी एकदम सोप्या पद्धतीने हे सगळं मांडणार आहे. हे समजून घेतल्याशिवाय ना पुढे जाऊ नका, माझं म्हणणं आहे. आधी सिलेबस, ज्याला सिलेबस नीट कळाला ना, अर्ध त्याचं रस्ता क्लिअर झालेला असतो. पुढचा मार्ग मग अभ्यासाचा आहे, पण त्याचा बेस इथे. मित्रांनो, GS म्हणतोय आपण, याला जनरल स्टडी म्हणतोय. मी तुम्हाला काय सांगितलं, विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय एक आहे इतिहास. विषयाची तुम्हाला विभागणीच करून देतो मी, त्याच्यामध्ये काय वाचायचं तेही सांगतो. पहिला विषय इतिहास म्हणतोय मी. इतिहासामध्ये मी भारत आणि महाराष्ट्र दोन्ही म्हणतोय, कारण की इथे MH का म्हणतोय, MHचं इथे समाज सुधारक आहे, समाज सुधारक. आता समाज सुधारक करायचं म्हणजे महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्यासावा लागेल ना तुम्हाला थोडक्यात. ओके, ते आपले याच्यावरचे लेक्चर्स आहेत. इतिहास झालं. दुसरं मी म्हणतोय इथे भूगोल हा विषय तुम्हाला. भूगोल बघा, भूगोलामध्ये भारत आणि महाराष्ट्र आहे. भूगोलामध्ये तुमच्या समोर इंडिया आणि MH. याच्यावर प्रश्न कसे येतात ते बघणं आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं ते आपलं इतिहास, भूगोल. आणि तिसरा घटक माझं म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं येते तो म्हणजे राज्यघटना, पॉलिटी. आता याला राज्यघटना आणि पुढे मी पंचायत राज म्हणतोय, बरोबर, हे म्हणतोय मी. आणि याच्यामध्येच मी घटक टाकतोय तो ते शेजारील राष्ट्राशी जे संबंध आहे का ते याचाच भाग आहे असं मी म्हणतोय. 3 इथे एकदम बेसिक झाले.
ओके, बघा या ठिकाणी हे 3 बेसिक विषय झाले. तुम्हाला एकदा जर तुम्ही हे विषय व्यवस्थित मांडून घेतले तर अर्ध्या गोष्टी तुमच्या सोप्या होतील. बघा, इतिहास एक विषय झाला, भूगोल दुसरा विषय झाला, राज्यघटना तिसरा विषय झाला. मी इथे चौथा विषय एक लहानसा पिल्लू म्हणतोय मी त्याला, तो म्हणजे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था विशिष्ट टॉपिक वाचायचे. याच्यात पहिलं म्हणजे खाऊजा धोरण, पण त्याच्यातही काय येतं ते मी सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे चालू घडामोडीमध्येही काय येतं, नेमकं कशावर प्रश्न आले ते जर तुम्ही एकदा समजून घेतले तेवढंच वाचायचं. म्हणजे बघा, काही जणांचं आहे ना फक्त 2 महिन्यामध्ये अभ्यास होईल, काहींना 1 वर्षही पुरत नाही. तुम्ही जे म्हणाल ना की 2 वर्षात कसं शक्य, 2 महिन्यात कसं शक्य, 1.5 महिन्यात शक्य आहे, असं जर मांडणी केली, हा स्क्रीनशॉट काढून घ्या. 50 मार्क्स या ठिकाणी तुमचे पक्के झाले म्हणून समजा. म्हणजे सोपं करायचं. सिलेबस जर व्यवस्थित समजून घेतला ना तर त्या परीक्षा आम्हाला सोप्या वाटतात. ओके, आपण पोलीस खात्यातले सगळे बंधू भगिनी आहात. तुम्हाला याच्यापेक्षा खूप जास्त धावपळीचं जीवन जगलेले तुम्ही असतात किंवा जगावं लागतं दररोजच. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही याला व्यवस्थित जर मांडणी केली ना, बस मग तुम्ही जिंकली. आता हे झालं. मी तुम्हाला आता याच्यामध्ये एका विषयाकडे घेऊन जाणार आहे. याचं स्क्रीनशॉट काढून घेतलं. एक विषय आपण या ठिकाणी व्यवस्थित बघणार आहोत. बघा, आपण पहिला बघूया इतिहास. इतिहासामध्ये नेमकं काय वाचायचंय, काय प्रश्न आले, मी विथ प्रूफ घेतोय डायरेक्ट. म्हणजे मी त्याच्या नोट्स काढलेले आहे, मी त्याच्यावर जातो. इतिहास आणि समाज सुधारक जे आहे ना मित्रांनो, इतिहासावर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न ईस्ट इंडिया कंपनीवर प्रश्न विचारला गेलाय. त्याचे ते कायदे मक्तेदारी कधीपर्यंत काय होती, ईस्ट इंडिया कंपनीवर प्रश्न विचारला गेलाय. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे आता ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड, त्या काळातले कायदे वगैरे त्या सगळ्या बाबी बेसिक तुम्हाला करायचे आहे. दुसरं, तुम्हाला राष्ट्रीय सभेवर प्रश्न विचारला गेलाय. बघा, राष्ट्रीय सभा करायची म्हणजे तुम्हाला काय काय करायचं, ते अधिवेशन वगैरे त्या सगळ्या बाबी व्यवस्थित त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ओके, आता राष्ट्रीय सभेच्या या 3 कालखंडावर तुम्हाला काम करायचं. होम रूल चळवळीवर प्रश्न आहे जसंच्या तसा. म्हणजे तुम्हाला इथे मवाळ, जहाल आणि गांधी युग या 3 गोष्टी तुम्हाला इथे करायच्याच आहे. बघा, त्याच्यानंतर इथे 1857चा उठाव. आता याच्या आधी जे ना ते 1857चा उठावावर तुम्हाला प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणते नेते होते, कोणी कुठे नेतृत्व केलं, प्रश्न आहे. मुद्दे माझ्याकडे नोट डाऊन केलेले मुद्दे. ओके, ते झालं. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल्सवर प्रश्न आहे. आता हे याच्या अंतर्गत येतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत गव्हर्नर जनरल्स असेल किंवा व्हाईसरॉय असेल. ओके, इथे येतं इथे त्या बाबी करायच्या. इतिहासामध्ये सांगतोय तुम्हाला मी. त्याच्यानंतर काही कायद्यांवर प्रश्न आहे. कामगार कायदे, कामगार संघटना, त्याच्यावर प्रश्न आहे. आर्थिक धोरणांवर प्रश्न आहे. ओके, इतर लहान सहान उठाव आहे. बघा, इथे इतर लहान उठाव, त्याच्या आधीचे काही लहान उठाव जे झाले होते त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहे. या कंपनीचे जे आर्थिक धोरण आहे त्याच्यावर प्रश्न विचारले गेले आहे. वृत्तपत्रांवर काही प्रश्न आलेले आहे. बघा, वृत्तपत्र. ओके, या बाबींवर या ठिकाणी प्रश्न आलेले आहे. इतिहासांचे या ठिकाणी सांगतोय मी. स्वराज्य पक्षावर प्रश्न आहे. दादोबा पांडुरंग, इंडिया हाऊस, होम रूल चळवळ वगैरे इतरही आहेत, पण जनरल. आता हे झालं इतिहास. आता बघा, तुम्हाला मी जे म्हटलो ना समाज सुधारक जोडायचं आहे आम्हाला. आता हे इतिहासाला मी असं समजा या ठिकाणी घेतलं. समाज सुधारकावर कोणकोणत्या समाज सुधारकांवर याच्या आधी प्रश्न आले तुम्हाला लक्षात येईल. समाज सुधारकांमध्ये तुम्हाला असे म्हणजे जे प्रश्न आले तेवढे समाज सुधारक मी लिहून घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक संस्था विचारल्या गेल्या. म्हणजे समाज सुधारकांच्या शैक्षणिक संस्थांवर तुम्हाला प्रश्न आले. त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण विचारलं गेलं. कुठे शिक्षण झालं, काय झालं, राजर्षी शाहू महाराज यांचं कुठे शिक्षण झालं होतं, ते राजकोट वगैरे, त्यावर प्रश्न विचारले गेले. महात्मा फुले यांना त्या ठिकाणी शिक्षणामध्ये कोणी प्रेरणा दिली काय, त्याच्यावर प्रश्न विचारले गेले. त्यांना शाळेत पाठवण्यासाठी कोणी हे केलं नाही. महात्मा फुले, राजर्षी शाहू, धोंडोकेशव कर्वे. समाज सुधारकांना भेटलेले पुरस्कार, त्यावर प्रश्न विचारले गेले. पुरस्कार बघा, म्हणजे समाज सुधारकामध्ये नेमकं काय करायचं, कोणकोणते समाज सुधारक ते सांगतोय मी तुम्हाला. संस्थांचे कालानुक्रम लावा म्हटले गेले. बघा, कालानुक्रम इथे महत्वाचा आहे. कालानुक्रम की कोणत्या क्रमाने कोणत्या घटना घडल्या, म्हणजे ते थोडंसं व्यवस्थित समजून घेणं गरजेचं. स्वामी दयानंद, लोकहितवादी यांचं टोपण नाव, लोकहितवादींचं मूळ नाव विचारलेलं होतं. महात्मा फुले, आगरकर, वीरा शिंदे, मग त्यांच्या संस्था, त्यावर प्रश्न आहे. बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, त्याच्यानंतर सार्वजनिक सभा वगैरे यांचे क्रम विचारलेले होते. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की नेमकं समाज सुधारक काय विचारले जात आहे. ओके, हा झाला इतिहासाचा भाग. आता मी पुढचा मुद्दा घेतो या ठिकाणी, तो म्हणजे भूगोल. भूगोल आता बघा, मी काही एवढे सांगितलं म्हणजे एवढेच वाचायची बघता असं नाही. तुम्हालाही जुन्या प्रश्नपत्रिका बघायची. एक जनरल सांगितलं तुम्हाला की जनरल कल काय आहे भूगोल, आणि पुढे आपण लेक्चर घेत राहणार आहोत. याचे तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये मी सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी टाकतोय. भूगोलामध्ये महाराष्ट्र आणि भारतावर काय विचारले गेले सातत्याने. बघा, एक मुद्दा तुम्हाला भूगोलामधला
तो म्हणजे खरं म्हणजे भूगोल आणि अर्थव्यवस्थेमध्ये येतो, पण इथे भूगोलात म्हणतो मी, तो म्हणजे लोकसंख्येवर तुम्हाला प्रश्न आहे. आणि तुम्हाला 2022ची ही परीक्षा द्यायची ना, तुम्हाला 2011ची लोकसंख्या, कधीची 2011ची लोकसंख्या व्यवस्थित करायची. याच्यामधलं काय काय करायचं म्हणजे घनता करायचंय. आता इथे लोकसंख्या जी ना, ही देश पातळीवरची सुद्धा विचारली गेली तुम्हाला आणि राज्य पातळीवरची सुद्धा विचारली गेली आहे. म्हणजे इथे घनता आहे ना, घनता तुम्हाला राज्यांचे क्रम विचारले गेले, टॉपचे खालचे, त्याच्यानंतर आपले जिल्ह्याचे घनता सुद्धा विचारली गेली, घनता विचारली. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर विचारलंय, लिंग गुणोत्तर. आता तुम्हाला मग साक्षरता वगैरे त्या बाबी सुद्धा करून ठेवायचे. वाढ घट, सर्वाधिक याचा जिल्हा कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. ओके, ते म्हणजे लोकसंख्या तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. वाहतुकीवर प्रश्न विचारला गेलाय, कोकण रेल्वेवर प्रश्न विचारला गेला होता तेव्हा. आता तुम्हाला सध्या समृद्धी महामार्ग चालू आहे किंवा आपला तो चतुष्कोण महामार्ग चालू आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मृदेवर प्रश्न आले, मृदेचे प्रकार त्याच्यावर प्रश्न आलेले आहे, मृदेच्या झिजीवर प्रश्न आलेले आहेत. ओके, सरोवरांवर खूप जास्त प्रश्न विचारले गेले. सरोवर, कोणतं सरोवर कुठे, लोणारचं सरोवर विचारलं गेलंय, गोड्या पाण्याचे सरोवर विचारले गेले, सांबरवर प्रश्न आलेला आहे, जलसिंचनवर प्रश्न आलेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण तुम्हाला ज्याचे मी स्वतंत्रपणे लेक्चर घेतले ते म्हणजे नदी प्रणालीवर प्रश्न आलाय. नर्मदा नदीवरचा प्रश्न किंवा इतर काही प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. ओके, बघा म्हणजे भूगोलावर एक जनरल आपण जो अभ्यास करतो ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं दिसतं आहे. पर्जन्यावर प्रश्न आले, अतिपर्जन्याचे ठिकाणं कोणते काय ते तुम्हाला विचारले गेले. भूगोल कशा पद्धतीने, आता याच्या व्यतिरिक्त इतर बाबी आहेत, मृदेचे वैशिष्ट्य, त्याच्यानंतर सर्वाधिक प्रदेश, त्यात कोणती मृदा कुठे आहे काय आहे. प्रशासकीय विभागावर प्रश्न आलेले आहेत. कॉपी लागवड, जिल्ह्यांच्या सीमा त्याच्यावर प्रश्न आले. म्हणजे इथे सीमा तुम्हाला राज्याची सीमा, जिल्ह्याची सीमा, पिकं म्हणतो आपण, पिकांच्या संदर्भात जे मुद्दे आहेत तिथे तुम्हाला प्रश्न विचारले गेले. भूगोलावर काय विचारलं, जमतंय का, थोडंसं जनरल आयडिया. आपण हे घटक वाचतोच, पण आम्हाला आणखी माहिती असलं पाहिजे, अरे मला हे फोकस करायचंय, माझं ते झालंय का. आधी हे घटक फोकस करा, नंतर इतर वाचा. ओके, हे आता इतिहास झाला, भूगोल झाला, त्याच्यानंतर आपण जातोय राज्यघटनेकडे. ओके, राज्यघटना म्हणजे पॉलिटी आणि संबंध जे हे शेजारील देशांशी संबंध कसे प्रश्न आले बघूया आपण. बघा मी त्याला राज्यघटना, नागरिकशास्त्र, ओके, शेजारील देशांशी संबंध असे ते आपण दोन्ही तिन्ही जे एकत्र म्हणतोय ते. आता नेमकं याच्यावर काय विचारलं गेलं. आता तुम्हाला जे म्हटलं ना मी की समजा पॉलिटी आहे, इथे तुम्हाला अर्थशास्त्र आणि पॉलिटी अंतर्गत नियोजन आयोग जो आहे तो दोन्हीकडे येतो, बरोबर. नियोजन आयोगावर प्रश्न आलेला आहे. आता तुम्हाला भविष्यामध्ये ना नीती आयोग करून ठेवावा लागेल असं माझं मत आहे. जर नियोजन आयोग विचारला गेला, नीती आयोग करून, योजनांवर प्रश्न आले. आता हे नियोजन आयोग का, 5 इयर प्लॅन, पंचवार्षिक योजना तुम्हाला व्यवस्थित 12वी 11वी योजनांचे कालावधी त्याच्यावर प्रश्न आले आहे. आता पॉलिटी का म्हणतोय मी, बघा याच्यात आता मुख्यत्वे आहे ना तुम्हाला तिथे जे म्हटलं ना राज्य प्रशासन, इथे त्याच्यातून एक लक्षात घ्या, इथे संसद वगैरे त्याच्यावर जास्त प्रश्न नाही. राज्य प्रशासन म्हटल्यामुळे ना सिलेबसमध्ये जे राज्य प्रशासन म्हटले, आता तुम्हाला राज्य पातळीवर काम करायचं, पोलीस हा विषय राज्यसूचीमध्ये हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं मला वाटतं, बरोबर. आता इथे राज्य प्रशासनावर काय प्रश्न आले बघा. विधानसभेवर प्रश्न आला, विधानसभेवर प्रश्न आले, त्याची सदस्य संख्या वगैरे रचना. विधान परिषदेवर प्रश्न आलाय, राज्यपालांवर प्रश्न आलाय. बघा इथे मी एक मुद्दा इथे एक तुम्ही लक्षात घ्या. आता तुमच्या कोर्समध्ये कदाचित संसदेवरचे लेक्चर्स वगैरे सुद्धा मी दिलेले, अतिरिक्त वेळ असेल तुम्ही बघा, पण आधी राज्याकडे फोकस करा, हायकोर्टला फोकस करा. इथे सर्वोच्च न्यायालयापेक्षा हायकोर्ट, विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. बघा हा हे या लहान लहान बाबी आहे ना, या बाबी मला वाटतं तुम्हाला नीट लक्षात यावं. म्हणजे तुम्ही इथे ना लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, पंतप्रधान तिथे थोडंसं ते आधी नका वाचू, आधी हे वाचा. बघा तो कल मी तुम्हाला सांगतोय या ठिकाणचा, तो मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर धनविधेयकावर प्रश्न आलाय. मग ते धनविधेयक खाली कुठे मांडलं जातं, काय मांडलं जातं, जी कायदे निर्मितीची प्रक्रिया म्हणतोय आपण ती, त्याच्यावर प्रश्न आले. पंचायत राजवर प्रश्न आले, स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. ओके, त्याच्यावर थोडे प्रश्न आहे, पण ते सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायती संदर्भातले प्रश्न आहे. ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यावर मी तुम्हाला क्रमिक पुस्तकावरचे ना लेक्चर्स टाकले, एक 7-8 लेक्चर्स तुमच्या कोर्समध्ये आहे ती डिपार्टमेंटल PSI. तेवढेच बघा, फक्त दुसरं काही केलं नाही तरी चालेल, तेवढं बघा. आता इथे हे जे संबंध याच्यावर काय आलेलं आहे नेमकं, जे शेजारील देशांशी संबंध म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये नेमकं काय आलेलं आहे माहिती आहे. काही मैत्री करार विचारले गेले. बघा मैत्री करार, कोणत्या देशासोबत काय मैत्री करार झाले आहे. आता आपल्याला एक बांगलादेश सोबतचा मैत्री करार माहित असतो, पण यांनी इथे नेपाळ सोबतचा मैत्री करार कधी झाला किंवा श्रीलंकेसोबतचा मैत्री करार कधी झाला, हे मैत्री करार तुम्हाला करावे लागतील. मी त्याच्यावर लेक्चर घेणार आहे, काही लेक्चर होतील त्याच्यावर, पण तुम्हाला वाचावं सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर लुक ईस्ट पॉलिसीवर प्रश्न आला. पूर्वेकडे बघा, लुक ईस्ट पॉलिसी, ओके, ही व्यवस्थित तुम्हाला करावी लागेल. ओके,
नेटला जाऊन सर्च करा. याच्यातलं आहे ना, मी काय म्हणतो, जे मागील प्रश्न आले का तेवढे टॉपिक नेटला सर्च करा, तिथून बघितलं तरी चालेल. तुमच्याकडे एखादं पुस्तक भेटलं तुम्हाला चांगलंच आहे. शेजारील देशांची चलन विचारलं गेले, बांगलादेशचं चलन विचारलं गेलं होतं, सीमा विचारले गेले आहेत. बघा या संबंधामध्ये काय काय विचारलंय. सार्कवर प्रश्न आलाय. सार्क ही संघटना आपल्याला माहिती आहे, आपल्या शेजारील देशांच्या बाबतीतली आहे. तुम्हाला पंचशील तत्वावरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाकिस्तानची राजधानी विचारली गेली होती. ओके, साफ्टावर प्रश्न होता. बिमस्टेकवर प्रश्न आहे. शेजारील देशाचे तुम्हाला बांगलादेशच्या निर्मितीमध्ये आपल्या कोणत्या पंतप्रधानांनी मदत केली होती हा प्रश्न आलेला आहे. ब्रह्मदेश सोबतचा मैत्री करार तो विचारला गेला आहे. अशा पद्धतीचे इथे या संबंधावर प्रश्न आले. मला वाटतं एवढं जर तुम्ही इथे लक्षात ठेवलं ना, बस तुमचं बऱ्यापैकी कव्हर होतंय. पुढचा मुद्दा येतो, पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपला चालू घडामोडी आणि राहिला एक अर्थशास्त्र. इथे या चालू घडामोडी ना महत्वाचं आहे. याच्यावर आता 40+ लेक्चर्स तुमच्या कोर्समध्ये मी टाकलेले आहे. याच्यात बघा आता जुने चालू घडामोडीचे प्रश्न जे विचारले तेव्हाचे, मग ते दिग्दर्शक वगैरे गाजलेले चित्र, आता तुम्हाला हे 2021 मधील 2020 आणि 21 मधले जे लेटेस्ट घडामोडी का त्या बघाव्या लागतील. मी जेवढे लेक्चर टाकले तेवढे आपले जॉबवर असताना कुठेही बघा, ऐकत चला, फक्त कानात हे करा, व्हिडिओ बघत चला बस. आणि तुम्हाला आपण 10 प्रश्न संच दिले. किती? 10 प्रश्न संच जे आहे श्रीकांत आयडे सरांनी बनवलेले 10 याचे 100 प्रश्न आहेत ते, त्याचे लेक्चर सुद्धा आहेत तुमच्या कोर्समध्ये. तेवढे बघा, बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होईल. लेटेस्ट मधले आहेत ते. चालू घडामोडीमध्ये काय विचारलं होतं, साहित्य संमेलनावर प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर हायकोर्टाचे न्यायमूर्ती तेव्हाचे विचारले, ते महिला न्यायमूर्तीच्या जोड्या लावा म्हणून विचारलं गेलं आहे. त्याच्यानंतर SC कमिशनचे अध्यक्ष विचारले गेले आहे. सुकन्या समृद्धी योजना विचारली गेली. बजेटवर प्रश्न आलेला आहे. इस्रोवर प्रश्न आलेला आहे. हा तुम्हाला लेटेस्ट मधले बजेट वगैरे, आर्थिक पाहणी अहवाल, थोडंसं फक्त चालू घडामोडीचं पुस्तक तुम्ही एक कोणतं तरी देवा दादोरे सरांचं किंवा फिरोज पठाण सरांचं किंवा श्रीकांत आयडे सरांचं कोणतं तरी एक पुस्तक जरी त्या ठिकाणी वाचून टाकलं तरी मला वाटतं तुम्हाला एक वार्षिकी घ्या, वाचून टाका आणि आपले लेक्चर्स बघा, बस तिथे विषय मिटून जातो. पुढचा आता इथे घोळ हा होणार आहे की अर्थव्यवस्थेमध्ये काय वाचायचं आम्ही बघा, कारण तिथे म्हटलं फक्त खाऊ जा. ओके, LPG धोरण. पण प्रश्न काय काय आले, काही माझे निरीक्षण मी तुम्हाला सांगतो. अर्थव्यवस्थेमध्ये काय काय विचारलं गेलं बघा. औद्योगिक वादासंदर्भातले प्रश्न म्हणजे औद्योगिकरण जे आहे ना, आता हे खाऊजा धोरणाअंतर्गतच आहे. औद्योगिकरण, औद्योगिक वाद, त्याची कारणं काय होती ते विचारला गेलेला होता प्रश्न, तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. व्यापार हा टॉपिक तुम्हाला करायचा बघा. व्यापार नावाचा टॉपिक असतो आपल्या कोणतंही पुस्तक अर्थशास्त्राचं. व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. WTO, RBI सुद्धा करायची. आता हे WTO खाऊच्या अंतर्गतच होणार आहे तुमचं, खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण. पण तुम्हाला RBI, बँकिंगवर तुम्हाला प्रश्न विचारला गेला, व्यापारी बँकावर प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय. म्हणून मी म्हणतो या ठिकाणी तुम्हाला बँक नावाचा जो बँकिंग नावाचा टॉपिक आहे का, तो थोडासा व्यवस्थित जर तुम्ही केला तर मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. बँकिंगवर प्रश्न आलेला आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतावर प्रश्न आलेला आहे. पत नियमनाच्या साधनावर प्रश्न आलाय. म्हणजे पत नियमन म्हटल्यावर थोडंसं सार्वजनिक वित्तावरचे जर तुम्ही त्या ठिकाणचे अंदाजपत्रक वगैरे त्या बाबी जर बघून ठेवल्या तर चांगलं होईल, ज्याच्यावरचे लेक्चर्स ऑलरेडी तुम्हाला मी टाकले. अर्थव्यवस्थेवर एवढ्या बाबी, निर्देशांकावर प्रश्न विचारले गेले, अवमूल्यनावर प्रश्न विचारले गेले, खाऊचं धोरण, खाजगीकरणाची संकल्पना विचारली गेली. आता अवमूल्यन म्हणजे इथे पैसा आला, पुन्हा पैशाचं अवमूल्यन कधी झाले, किती टक्क्यांनी झाले तो विचारलाय. सेबीवर प्रश्न विचारलाय. दारिद्र्यावर प्रश्न विचारला. आता दारिद्र्य झालं मग ते दारिद्र्य, बेरोजगारी आलंच. म्हणजे बघा तुम्हाला अर्थशास्त्रातले काय टॉपिक करायचे. सार्वजनिक वित्तातलं मौद्रिक धोरण या ठिकाणी विचारलं गेले. सार्वजनिक वित्त, मी याच्यावर तुम्हाला क्रमिकवरचे टॉपिक टाकले, ते जरी वाचून टाकले. ओके, मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरणं, मौद्रिक धोरणं, त्याच्यावर प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला इथे काय विचारलं जातं ते कळू द्या. अशा पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या बाबी, अजूनही तुम्हाला याच्यात काही जुन्या प्रश्न जर का बघितल्यावर आणखी लक्षात येईल. पण मला वाटतं एवढं जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला एक जो पासिंगचा स्कोर आपण म्हणतोय का तिथपर्यंत तुम्ही पोहोचता आहात. आणि STI RCP ॲप्लिकेशन तुमच्या सोबत आहे. 19 फेब्रुवारीच्या आधी घेतलं तर एकदम माफक शुल्कामध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्स भेटणार आहे. 16 एप्रिलपर्यंत त्याची मुदत आहे, म्हणजे एक्सपायरी डेट आपण ठेवली डायरेक्ट, कारण टार्गेटच त्याला करतोय आपण, त्याच्यानुसार हा कोर्स आपण डेव्हलप केलाय. तर लगेच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. स्टोअर सेक्शनला जा, डिपार्टमेंटल PSI डिपार्टमेंटल असं सर्च करा. स्टोअरला म्हणजे काही जण आता PSI म्हणून जरी सर्च केलं तरी चालेल, किंवा असं डिपार्टमेंटल इथे असं पॉईंट देऊन PSI असं सर्च करा. स्टोअर सेक्शनला तुम्हाला हा कोर्स भेटून जाईल. ओके, म्हणजे सगळं टेस्ट सिरीज, लेक्चर्स, नोट्स सगळं काही तुम्हाला इथे भेटणार आहे. आता आपला राहिलं फक्त इंग्रजी व्याकरणाचं विश्लेषण, काय वाचायचं काय नाही, त्याच्यावरचाही व्हिडिओ तुम्हाला उद्यापर्यंत येऊन जाईल. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या सहकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.